हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्वजण? तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये. शॉर्ट्स नाही, शॉर्ट व्हिडिओ आहे. 5 ते 10 मिनिटाचा व्हिडिओ राहील, परंतु खूप काही शिकवून जाईल. तसं तुम्ही बोर्डवरती पाहिलंच असेल, एक सुंदर असा चार्ज इलेक्ट्रोस्टॅटिक रिलेटेड एक क्वेश्चन आहे. खूप छान आहे. डिस्कशन आपण डिटेल मध्ये करू. आता बघा, याच टाइपचे क्वेश्चन्स ना मी एक्झामच्या अगोदर मी सॉल्व्ह करायचो आणि माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवायचो. त्यातले काही क्वेश्चन फायनल एक्झाम साठी मॅच झाले होते. ठीक आहे, म्हणजे जस्ट असं बघत बघत जर आपण एखादा क्वेश्चन पाहिला आणि तोच एक्झामला जर आला तर खूप चांगलं वाटतं. तर त्याच प्रकारे आपण युट्यूबवर मोठे व्हिडिओ तर घेऊन येणारच, त्यासोबत असे शॉर्ट व्हिडिओ पण घेऊन येणार आहे. त्यातला हा वाला व्हिडिओ काय म्हणते बघा. क्वेश्चन आधी क्वेश्चन एक्सप्लेन करतो. द पोझिशन वेक्टर ऑफ टू चार्जेस, ओके, पहिला चार्ज Q1, दुसरा चार्ज Q2 इज R1 बार अँड R2 बार. डायग्राम आपण ड्रॉ करू शकतो. क्वेश्चन मध्ये तशी दिलेली नाहीये. पुढे रिस्पेक्टिव्हली द पोझिशन वेक्टर ऑफ ए पॉइंट वेअर नेट इलेक्ट्रिक फील्ड इज 0. नेट इलेक्ट्रिक फील्ड 0 असणाऱ्या पॉइंटची पोझिशन वेक्टर फाइंड आउट करायची आहे. किंवा असं म्हणतंय की द पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट वेअर नेट इलेक्ट्रिक फील्ड इज 0 along the line joining the charges is given by R and find R bar. R bar कोण आहे? The position vector of a point where net electric field is 0. net electric field ज्या पॉइंटला 0 असते त्याला आपण काय म्हणतो? नल पॉइंट. इथं दिलेले दोन्ही चार्जेस कसे आहेत? पॉझिटिव्ह. बघा, आता क्वेश्चनचा अर्थ समजलाय तर बोर्डवरचा क्वेश्चन लिहून घेणे, ऑप्शन ही लिहून घेणे आणि ट्राय करणे. ट्राय केल्यानंतरच व्हिडिओला चालू करा, बटन चालू करा. त्या अगोदर चालू करू नका, कारण तुम्ही किती प्रिपरेशन करता हे जास्त इम्पॉर्टंट ठरतं. मी किती सॉल्व्ह करतो हे इम्पॉर्टंट ठरत नाही. मग आपण म्हणलं चला पॉइंट कडे जाऊया आपण. ठीक आहे, रफ करतो मी. आपल्याला जो डेटा भेटला तो काय असा टफ नाहीये, लक्षात न राहण्यासारखा नाहीये. ठीक आहे, Q1 Q2 दोन चार्जेस आहेत. R1 बार R2 बार त्यांचे पोझिशन वेक्टर आहेत. आपल्याला पोझिशन वेक्टरच काढायचे. कोणाचा? थर्ड पॉइंटचा. थर्ड पॉइंट कोण आहे? नल पॉइंट आहे. मग मी डायग्राम ड्रॉ करतो आणि त्यानंतर आपण कॅल्क्युलेशनची जर गरज असेल तर त्याकडे जाऊ. ठीक आहे, एक्स वाय ऍक्सिस आपण प्लॉट केले. हा झाला एक्स ऍक्सिस, हा झाला वाय ऍक्सिस. ठीक आहे, सर्वात पहिला आपण म्हणलं हा आहे पोझिशन वेक्टर R1 बार. लक्ष असू द्या, आपल्याला इथं वेक्टर शब्दाचा वापर केला ना म्हणजे आपल्याला वेक्टर्सचे काही रूल्स वापरावे लागतील. इथं समजा आपण म्हणलं Q1 चार्ज आहे. ओके सर, दुसरा पोझिशन वेक्टर आपण इथं ड्रॉ केला. हा R2 बार आहे आणि इथं दुसरा चार्ज आहे Q2. ठीक आहे, Q1 Q2 चा मॅग्निट्यूडचं रिलेशन दिलं नव्हतं. आपण अज्युम करू Q1 इज लेस दॅन Q2. लाईन जॉइनिंग द टू चार्ज्ड पार्टिकल. ठीक आहे, जोडून घेतलं तर सांगा दोन चार्ज पार्टिकलचा नल पॉइंट दोघांच्या मध्ये किंवा दोघांच्या बाहेर येतो, पण येतो द लाईन जॉइनिंग द टू चार्ज पार्टिकल वर. ठीक आहे, नंतर डायरेक्ट इन्फिनिटीला नल पॉइंट येतो, म्हणजे इन्फिनिटीला फील्डच नाही राहणार. ठीक आहे, मग या लाईन जॉइनिंग द टू चार्ज पार्टिकल वर एक पॉइंट असा आहे जिथं की नेट इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे. आणि तुम्हाला माहित आहे तो पॉइंट कोणाच्या जवळ असतो? छोट्या चार्जच्या जवळ, म्हणजे इथं असेल जवळ. Q2 पासून दूर आहे, Q1 च्या जवळ आहे. मग मी म्हणलं हा पॉइंट कोण आहे? तर याला नाव दिलं आपण नल पॉइंट. ओके सर, समजलं. आता बघा, जबरदस्त पॉइंट चालू झाला. जर मी म्हणलं की हे वाला जे डिस्टन्स आहे याला मी म्हणतो x. काय म्हणतो मी याला? एक्स. एक्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला सर? नल पॉइंटच्या डिस्टन्सचा फॉर्म्युला येतो. या दोघांच्या मधलं टोटल डिस्टन्स डिवाइडेड बाय, आधी फॉर्म्युला लिहितो, टोटल डिस्टन्स डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ Q2 बाय Q1. दोन्ही पॉझिटिव्ह चार्जेस आहेत म्हणून +1. म्हणजे लाईक चार्जेस असतील तर +1, अनलाईक असतील तर -1. ठीक आहे सर,
या दोघांच्या मधले डिस्टन्स किती असेल? पोझिशन वेक्टर्स माहित आहेत तर तुम्ही या दोघांच्या मधले डिस्टन्स काढू शकता. सर कसं काढता येईल बरं सांगता का? हा वाला झाला पहिला वेक्टर, इथं तुम्ही दुसरा वेक्टर ड्रॉ करा. म्हणजे याचा अर्थ काय होतो? या ठिकाणी जो वेक्टर आहे या साईडला बघा, मी डायरेक्शन दाखवत आहे, तर हा वाला वेक्टर कोण आहे? ठीक आहे, तर तो वेक्टर आपण जस्ट त्याला नाव देऊ आपण y बार म्हणून. काय म्हणू? y बार. ठीक आहे, टेन्शन नका घेऊ. r1 बार इथं y बार इथं r2 बार. ट्रायंगल लॉचा कन्सेप्ट वापरा बरं तुम्ही. पहिला वेक्टर जिथं संपला तिथं दुसरा वेक्टर चालू केला आणि तिसरा वेक्टर क्लोजिंग साइड ऑफ ट्रायंगल म्हणजे रिझल्टंट. म्हणजे रिलेशन कसं आलं बघा, r1 बार प्लस y बार इज इक्वल टू r2 बार. मग y बार इज इक्वल टू रिलेशन काय भेटलं? तर r2 बार मायनस r1 बार. ठीक आहे, त्याला या ठिकाणी पुट करा म्हणजे तुम्हाला बघा इथं x चं इक्वेशन भेटेल. इन द वेक्टर फॉर्म म्हणलं तर डोक्यावर तुम्ही बार टाका. काय येणार बरं? इथं y बार येणार. y बार म्हणजे कोण? r2 बार मायनस r1 बार डिवाइडेड बाय अंडर रूट मध्ये q2 बाय q1 प्लस 1. मायनस 1 केव्हा आला असतं? जर हा आणि हा या दोघांपैकी एक चार्ज जर निगेटिव्ह असता तर इथं मायनस 1 आला असतं आणि प्लस 1 किंवा मायनस 1 स्क्वेअर रूटच्या बाहेर असतं. ठीक आहे, आता r2 बार मायनस r1 बार कसं आलं हे तुम्हाला सांगितलंय. या दोन चार्जच्या मधलं डिस्टन्स म्हणजे हा y बार. वाटलं तरी इथं दाखवतो असं. ठीक आहे, हे झालं आपलं x बार. आता नेक्स्ट प्रश्न काय येतो आपला की आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचे? हा जो नल पॉइंट आहे त्या नल पॉइंटचा पोझिशन वेक्टर. हा झाला त्याचा पोझिशन वेक्टर ज्याला की मी म्हणलं r बार. ठीक आहे सर, r बार कॅल्क्युलेट कसा करायचा? आता लक्षपूर्वक बघा, परत डायग्राम कडे या. इथं r1 बार होता, इथं x बार घेतला आपण. या साईडला डायरेक्शन दाखवू आपण. ऑब्झर्वेशन एकदम क्लिअर, नीट अँड क्लीन ठेवा. तर या ठिकाणी मी घेतला बघा r1 बार जिथं संपला तिथं x बार चालू केला आणि हा r बार झाला तिसरी, आपण असं म्हणू शकतो की द थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. ट्रायंगल लॉचा परत एकदा वापर करतोय मी. सुरुवातीला मी टोटल डिस्टन्स बिटवीन द टू चार्जेस काढण्यासाठी मी वापर केला. परत नेक्स्ट नल पॉइंटचं डिस्टन्स काढण्यासाठी परत एकदा वापर केला. म्हणजे काय येणार बघा, r1 बार प्लस x बार इज इक्वल टू r बार. इथं r2 नाही येणार, आता r बार येणार कारण हा ट्रायंगल आपण फॉलो करत आहे. ठीक आहे, मग मला x बार, ठीक आहे, x बारची व्हॅल्यू मला माहित आहे. मला काढायचे काय? r बार. संपला विषय. तर r बार आणि इथं r1 बार प्लस x बार याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या. व्हॅल्यू पुट केल्या r बार इज इक्वल टू r1 बार राहू द्या तसंच प्लस x बार ची व्हॅल्यू पुट केली. काय x बार ची व्हॅल्यू? r2 बार मायनस r1 बार डिवाइडेड बाय, थोडस कॅल्क्युलेशन मध्ये मॉडिफिकेशन करतो. कसं की वरती अंडर रूट q2 खाली अंडर रूट q1, अंडर रूट q1 ने त्या साइडला मल्टिप्लाय केलं तर अंडर रूट q2 प्लस अंडर रूट q1 डिवाइडेड बाय अंडर रूट q1 आलं. ठीक आहे सर, समजलं. आता हा जो डिवाइडेड बाय वाला अंडर रूट q1 आहे तो वरती गेला आणि या दोघांसोबत मल्टिप्लिकेशन केलं. तर फायनल छोटस जे मॉडिफिकेशन आहे ते लिहितो या साइडला. तर r बार प्लस r1 बार, r बार इज इक्वल टू r1 बार प्लस हा अंडर रूट q1 वरती गेला तर काय बनेल बरं? r2 बार मायनस r1 बार इंटू अंडर रूट q1 डिवाइडेड बाय अंडर रूट q2 प्लस अंडर रूट q1. लेंदी नाहीये, फक्त वेक्टरला असं म्हणू शकता की वेक्टरचा जो ट्रायंगल लॉ आहे तो दोनदा यूज करायचा, बाकी काहीच नाही. ठीक आहे, मग आता याला थोडस सॉल्व्ह करू म्हणजे डिनॉमिनेटरने याला मल्टिप्लाय करू. तर r बार इज इक्वल टू काय येणार? डिनॉमिनेटरनं r1 बारला मल्टिप्लाय केलं तर काय येतं? अंडर रूट q2 r1 बार प्लस अंडर रूट q1 r1 बार. पलीकडच्या साईडला अंडर रूट q1 न मध्ये मल्टिप्लाय करा. काय येणार? अंडर रूट q1 r2 बार मायनस अंडर रूट q1 r1 बार डिवाइडेड बाय
टोटल डिवायडेड बाय मध्ये कोण राहिलं तर अंडर रूट मध्ये Q2 प्लस अंडर रूट मध्ये Q1. सांगा कॅन्सल काय करता येईल आपल्याला सर अंडर रूट Q1 R1 बार आणि अंडर रूट Q1 R1 बार कॅन्सल, तर रिमेनिंग जो फॉर्म्युला शिल्लक राहील तो राहील R1 बार इज इक्वल टू अंडर रूट Q2 R1 बार प्लस अंडर रूट Q1 R2 बार डिवाइडेड बाय अंडर रूट Q2 प्लस अंडर रूट Q1. बघा क्वेश्चन तसा लेंदी नाहीये, ठीक आहे. क्वेश्चन तसा थोडासा कॅल्क्युलेशन्स आहेत. कॅल्क्युलेशन म्हणण्यापेक्षा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन ते पण अननोन टर्म मध्ये आहे. कधी पण हे अननोन टर्म वाले क्वेश्चन जर सॉल्व्ह केले ना तर कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग बनतं किंवा मेथडॉलॉजी स्ट्रॉंग बनतात. त्यामुळे बघा क्वेश्चन बघा छान प्रकारे ही डायग्राम थोडीशी मोठी ड्रॉ करा. मे बी माझ्याकडून छोटी झाली असेल, तुम्ही मोठी डायग्राम ड्रॉ करा आणि याच्यावरती ह्या क्वेश्चनला एकदा दोनदा सॉल्व्ह करा आणि मला सांगा की हे ऑप्शन कोणत्या सोबत मॅच करते, म्हणजे ABCD कोणत्या ऑप्शन सोबत मॅच करत आहे ते मला सांगा. ठीक आहे, तर आताच हे वाले डिस्कशन आपण इथेच थांबू. अशा प्रकारच्या आणखीन चांगल्या चांगल्या क्वेश्चनला घेऊन मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला भेटतो. थँक्यू व्हेरी मच.